तर हाय फ्रेंड्स, आता तुम्ही दापोलीमध्ये आलात आणि दापोलीमध्ये तुम्हाला एक दिवस पूर्ण दापोली फिरायचं असेल तर तुम्ही दापोलीमध्ये कोणकोणते स्पॉट्स फिरू शकता याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आणि सोबतच हे सगळे स्पॉट्स तुम्ही कसे करू शकता याचेही डिटेल्स किंवा ती जी रिक्षा आहे त्यांचे नंबरही मी याच्यामध्ये मेन्शन करणार आहे। तर आता आम्ही आलोय सगळ्यात पहिला जो स्पॉट आहे तो परशुराम भूमी हा स्पॉट आहे, इथे मागे तुम्हाला दिसतंय। तर या सगळे स्पॉट्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सगळी माहिती देणार आहे। तर बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब। भगवान परशुरामांना विष्णूचा 6वा अवतार मानला जातं आणि त्याचीच आठवण करून देणारं हे स्मारक आपल्याला दापोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर बघायला मिळतं। भगवान परशुरामांची भव्य अशी मूर्ती आणि त्याच्या बाजूबाजूला असणारा सुंदर असा परिसर आपल्याला इथे बघायला मिळतो। इथे एक मेडिटेशन हॉलही आहे जिथे बसून तुम्ही ध्यान करू शकता आणि सुंदर अशी शांतता अनुभवू शकता। आता ही जी आपण दापोलीची टूर करतोय त्याच्यामधला हा दुसरा स्पॉट आहे चंडिका मंदिर। तर लास्ट जो परशुराम भूमीचा स्पॉट होता त्याच्यापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हे चंडिका देवीचं मंदिर आणि इथे आता मी तुम्हाला दाखवतो आणि थोडक्यात माहिती द्यायचाही प्रयत्न करतो, तो बघत राहा। परशुराम भूमीपासून साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर चंडिका माता मंदिर हा स्पॉट आहे। दापोलीमधील एक प्रेक्षणीय आणि खूप बघण्यासारखा स्पॉट म्हणजे हे चंडिका माता मंदिर। एका छोट्या गुहेच्या आत जाऊन तुम्हाला माता चंडिकेचं दर्शन घ्यावं लागतं। इथे असणारी ही सगळी शिवलिंग तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतात। चंडिका माता मंदिर इथून परत येताना तुम्हाला तामस तीर्थ हा एक स्पॉट दिसू शकतो। एक खूप चांगली शांतता जर तुम्हाला अनुभवायची असेल आणि सोबतच समुद्राचा येणारा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर तामस तीर्थला तुम्ही जाऊ शकता। हे जे तुम्ही बघताय हे आहे लाडघर बीच जवळील श्री दत्त मंदिर। लाकडाचं एक जुनं मंदिर आणि आजूबाजूला असणारा आध्यात्मिक असा परिसर तुम्हाला इथे आल्यावर अनुभवायला। हे जे आता तुम्ही बघितलं हे होतं दत्त मंदिर। लाडघर बीच जवळच हे दत्त मंदिर आहे आणि सोबत तुम्ही जर सीस्वेलमध्ये राहत असाल तर सीस्वेल पासून साधारण 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हे दत्त मंदिर आहे। तर इथे हे होतं हे दत्त मंदिर आणि दत्त मंदिराला लागूनच हा इथे बीचला खाली जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो एकदम परफेक्ट असा फोटो पॉईंट इथे तुम्हाला आहे आणि तुम्ही चांगले व्हिडिओ आणि चांगले फोटो इथे काढू शकता। आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या तुम्हाला खाली जो मेन लाडघर बीच आहे तिथे घेऊन जातात। तर खूप चांगलं आहे आमची ही वन डे जी आमचा जो पूर्ण जो चालला आहे दापोलीचा सफर तो खूप चांगला चालला आहे आणि हा तिसरा किंवा चौथा स्पॉट आहे। ह्याच्या पुढेही अजून 3 ते 4 स्पॉट्स बाकी आहेत, तेही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। तर हा दत्त मंदिर आणि दत्त मंदिरला लागून असणारा हा खाली जाणाऱ्या असणाऱ्या ह्या पायऱ्या आणि हा समोर दिसतोय हा मेन लाडघरचा बीच। तर ही जी दापोलीची सिरीज आहे जे आपण स्पॉट्स करतोय दापोलीमधले तर त्याच्यामधला हा चौथा किंवा 5वा स्पॉट असेल तर हा आहे दापोलीचा लाडघर बीच। खूप फेमस आणि तुम्हाला जर रिलॅक्स वातावरण हवं असेल तर तुम्ही या लाडघर बीचला नक्की या। मुरुड बीचला जाल तर मुरुड बीच थोडा क्राऊडेड आहे आणि खूप कमर्शियलाइज आहे, पण त्या मनाने हा खूप शांत आणि रिलॅक्सणारा असा हा लाडघर बीच आहे। त्याच्यानंतर आपण आता हरणे मार्केट, त्याच्यानंतर केशवराज मंदिर आणि अजून 2-3 स्पॉट्स आहेत ते करणार आहोत। तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि पूर्ण माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जो तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितला तो होता लाडघर बीच आणि आता आपण लाडघरवरून आलो आहे कर्दे बीचला। तर हा कर्दे बीचही खूप मस्त आहे, खूप क्लीन आहे, बघू शकता तुम्ही। आणि आज संडे असूनही इथे वर्दळ खूप कमी आहे, तर त्या मनाने लाडघरपेक्षाही खूप चांगला वाटला मला हा बीच। तर तुम्ही लाडघर नंतर कर्दे बीच हा ऑप्शनही नक्की विचार करू शकता आणि तसंच इथे राहायला हॉटेल्स वगैरे खूप चांगले आहेत कम्पेअर टू लाडघर। खूप प्रीमियम आणि क्लासी लेवलची हॉटेल्स मला इथे दिसली। तर तुम्ही हा कर्दे बीचला येऊनही दापोलीला थांबू शकता। तर हा बीच कसा आहे हे मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला। आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय सकाळपासून तुम्ही जवळपास 4 ते 5 स्पॉट बघितले असतील। तर ही रिक्षा होती आणि प्रितेश जाधव यांच्यामार्फत आम्ही हे 4 ते 5 स्पॉट केलेत। तर तुम्ही कधी दापोलीला येत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर प्रितेशांचा नंबर दिसत असेल तर त्यांना ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा जेणेकरून ते तुम्हाला पिकअप करतील तुमच्या स्पॉटवरून आणि एक पूर्ण दिवसाची दापोलीची टूर तुम्हाला ते घडवून आणतील। तर त्यांना फोन करा। अगेन त्यांचं नाव आहे प्रितेश आणि त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा।
तर लाडघर, कर्दे आणि त्याच्यानंतर आता आपण आहोत मुरुड बीचवर. तर हा सगळा जो दिसतो हा मुरुड बीच आहे. जर तुम्हाला खूप क्राऊडेड बीच नको असेल तर मी तर म्हणेन की हा मुरुड हा जो बीच हा नक्की तुम्ही अवॉइड करा आणि इथे येऊ नका. जर तुम्हाला अलिबाग, दादर चौपाटीसारखा क्राऊड इथे तुम्हाला बघायला मिळेल तर मी तर रेकमेंड करेन दापोलीला आलात तर कर्दे किंवा लाडघर या 2 बीचपैकी कुठल्याही बीचवर थांबा आणि मुरुड हा जो बीच आहे तो अवॉइड करा. बाकी जर तुम्हाला खूप गडबड, गोंधळ, खिचाटवाला आणि तसा टाईपचं पब्लिक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मुरुडला येऊ शकता आणि इथे येऊन बघू शकता, राहू शकता. हा जो बीच आहे तोही मी तुम्हाला दाखवतो तो बघत. तर सकाळी आपण जी दापोलीची ट्रिप सुरू केली होती तर त्यातला हा आत्ताचा शेवटचा पॉईंट आहे आणि साधारण 5 वाजता आम्ही इथे केशवराज मंदिर इथे पोचलो. सकाळी 9:30च्या आसपास आम्ही ही ट्रिप चालू केली होती आणि 5:30ला आम्ही इथे पोचलो आहे. तर बघू शकता आजूबाजूला खूप घनदाट अशी झाडी आहे आणि इथून आमचा हा थोडासा ट्रेक नाही म्हणता येणार पण ट्रेल आहे. जेमतेम 100-150 पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला चढून वरती मंदिरापर्यंत या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि सोबतच ह्या मंदिराचा एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचाही प्रयत्न करतो. तर बघत राहा. तर हे होते दापोलीतले 7 ते 8 स्पॉट जे तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता. ज्या रिक्षाचा नंबर मी तुम्हाला दिला आहे स्क्रीनवर तिथे कॉल करून तुम्ही त्यांना फोन करू शकता. खूप चांगला रिक्षावाला आहे आणि प्रत्येक स्पॉट तुम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने दाखवतो आणि प्लस तुम्हाला टाईमही देतो चांगल्या तऱ्हेने ते एक्सप्लोर करायला. तर तुम्ही ह्या प्रितेशला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्या थ्रू हे स्पॉट्स कव्हर करू शकता. तर साधारण 9:30 ते 5:30 एवढा टाईम आम्हाला हे सगळे स्पॉट कव्हर करायला लागला. तर तुम्ही दापोलीला आलात तर हे स्पॉट नक्की करा आणि दापोली पूर्ण एक्सप्लोर करा. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोर आणि येस दापोली नक्की प्लॅन करा.